सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील निसर्गरम्य नापणे धबधब्याचे सौंदर्य आता आणखीनच खुलणार आहे। बारमाही वाहणाऱ्या आणि पर्यटकांचं विशेष आकर्षण असलेल्या या धबधब्यावर आता राज्यातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आलाय। सुमारे 99,63,000 रुपये खर्चून सिंधुरत्न योजनेअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हा पूल उभारण्यात आलाय। पुलाची लांबी 20 मीटर तर रुंदी 2 मीटर असून त्याचं बांधकाम अत्यंत आकर्षक आणि भक्कम अशा पद्धतीने करण्यात आलंय। कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता जयकुमार सर्वगोड यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी 2025 मध्ये या कामाला सुरुवात झाली होती। जुलै अखेरपर्यंत या पुलाचं बांधकाम पूर्ण होणार असल्याचा अंदाज असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाचे वैभववाडी उपअभियंता विनायक जोशी यांच्या माध्यमातून या पुलाची उभारणी केली जाते। माजी आमदार प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेला हा पूल पालकमंत्री नितेश राणे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या पुलाचा लोकार्पण सोहळा आता लवकरच पार पडणार आहे। निसर्गाचा आनंद अधिक जवळून घेता यावा यासाठी काचेसारख्या पारदर्शक पृष्ठभागाचा वापर करून हा पूल तयार करण्यात आलाय। त्यामुळे पर्यटकांना धबधब्याचा थरार देखील अनुभवता येणार आहे। हा पूल म्हणजे केवळ पर्यटनासाठी नाही तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद प्रकल्प ठरणार आहे। राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचं सौंदर्य आणि नापणे धबधब्याच्या निसर्ग संपन्नतेचा संगम हा आता पर्यटकांना खुणावणारं एक नवं ठिकाण ठरणार आहे। या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा राज्यस्तरावर चर्चेत येण्याची शक्यता असून स्थानिक पर्यटनाच्या दृष्टीनेही हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो।